आता हळद झाली की मग लग्न. रिपोर्ट ना येतील येतील. बाळा काका, अरे काय झालं, तू काय करतोय? बाळा काका, माझ्या सिस्टरचे रिपोर्ट आले का? अहो सांगा ना. आता एवढ्या सगळ्यानंतर तूच राहिला का विचारायचा? थांब, आता सगळ्यांना एकदाच अनाउन्स करून सांगतो. अरे हे बघा सगळ्यांनी नीट लक्ष देऊन एकदाच ऐका. रिपोर्ट आल्यानंतर मी सगळ्यांना सांगणारच आहे. रिपोर्ट लॅब मधून येताना उशीर लागतो हे सगळ्यांना माहित आहे. मी डॉक्टर म्हणून सगळ्यांना सांगतो तरी कळत कसं नाहीये? सगळे विचारतात मला रिपोर्ट आले का, रिपोर्ट आले का, रिपोर्ट आले का, रिपोर्ट आले का. बाळा काका तू जरा शांत हो. अरे तू तू खाली बस, इथे बस. बाळा काका पाणी. ऐका ऐका सगळेजण, कुणीही बाळाला काही विचारायचं नाही, कळलं? बाळा शांत हो. अरे अप्पा, पण रिपोर्ट आले तर कोण कशाला त्याला काही विचारेल? हा, आणि हे बघा आता दुपार झालीये. ए बाळा, चल आपण ना आत्ताच्या आता त्या लॅबच्या बाहेर जाऊन बसू. चल. अगं रत्नाकर, त्याची काय गरज आहे? नाही तू चल आत्ताच्या आत्ता चल. अगं रत्नाक्का, काय करतेस तू हे? अरे जा, आपण आरामात जा. पण हे सगळे कुठे चाललेत? अगं रत्नाकर, डॉक्टर आहे मी. काहीतरी पाहुण्यांसमोर मान ठेव. सोड. डॉक्टर आहे म्हणे, अजून रिपोर्ट सांगता नाही आले तुला. चल तू आधी. नाहीतर काय, हे कसले डॉक्टर? फिलिंग्स तर काहीच नाहीये त्यांना. सोड. हे बघ मी लॅब मध्ये डायरेक्ट फोन करतो आणि त्यांना विचारतो, मग तर झालं. नाही माझा ना याच्यावर भरोसाच नाही. कुठेतरी रेंगाळत बसेला. हे बघ तू माझं बाया, माझ्या समोर फोन लाव तू. बाया, ए पल्लू, काय हा तुझा नवरा? तुमचा बाळ या जगात आल्यानंतर ह्याचा पाय घरात तरी राहणार आहे का? बाया, थांब ना बाया. सिडला रिपोर्ट्स कळले आणि रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असले तर सिड स्वतःची स्वप्न सॅक्रिफाईस करेल, इथेच थांबेल. नाही, सिडला हा रिपोर्ट कळता कामा नये आणि त्यासाठी सिड बरोबर घरातल्या कुणालाही हा रिपोर्ट कळून चालणार नाही. हा, मी डॉक्टर बाळा देशमुख बोलतोय. आदित्य सिद्धार्थ देशमुखचे रिपोर्ट्स आले का? हा, आलेत. ओके, आलेत रिपोर्ट. बघ, असं तुझ्यामुळे उशीर झाला असता आता. अरे कधी येतात रिपोर्ट, कधी नाही आपल्याला कळतं का? हा, कधी कधी येतात लवकर, मग आता रिपोर्ट आल्यावर आपल्याला फोन करून सांगणार आहे का ते रिपोर्ट आले म्हणून? आता विचार लवकर, काय ते विचार. एक काम कर, हे घे. हा घे, बोल तूच, बोल. अगं मग तू शांत होशील तर मी विचारेन ना. थांब. हा, हॅलो, तुम्ही जरा ते रिपोर्ट मला वाचून दाखवता प्लीज. हा हा ओके ओके ओके, थँक्यू. काय सांगितलं त्यांनी? सगळं काही क्लिअर आहे. क्लिअर? डॉक्टर आहे म्हणून काही जड बोलशील का? अगं रत्नाक्का, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. काय? हो. आम्हाला सगळ्यांना खात्री होती. हो. बाळा बाळा बाळा, म्हणजे मी आजी होणार. हो. म्हणजे माझी लेक आई होणार. हो. म्हणजे सिद्धू बाबा होणार. बाळा, मी आजी होणार. मी आजी होणार. मी आजी होणार.
अदिती अदिती अदिती, अगं आनंदाची बातमी आहे. आई होणार आहेस तू. मी आजी होणार आहे. सिद्धू बाबा होणार आहे. इतकी आनंदाची बातमी दिली आहेस तू अदिती. काय सांगू तुला. ही बातमी बाहेर सगळ्यांना कळली ना तर सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. मी आता सगळ्यांना सांगून येतो. आलोच. थांबा बाळा काका. काय ग, काय झालं? एक मिनिट. आता कसं सांगू यांना ही बातमी कोणाला सांगू नका म्हणून. अदिती, काय झालं? काय नाही, बातमी ऐकून हळवी झालीये वाटतं. अगं खूप आनंदाची गोष्ट आहे ही. रडतीयस कशाला? अदिती, तुला काही त्रास होतोय का? विकनेस जाणवतोय का तुला? मग काय झालंय अदिती? हे बाया, काय झालंय? हा, अगं बोल ना. हे बघ, तू शांत हो आधी. शांत हो बरं. रडू नकोस. डोळे पुस. खूप आनंदाची गोष्ट आहे. रडतीयस कशाला? मी मोठ्या बाई किंवा बयोंना बोलू का? का सिद्धूला बोलू? तुला बोलायचं त्यांच्याशी? नाही. मग नाही, नको. बाळा काका, रत्नाक्का, मी आई होणार आहे हे सिडला सांगू नका. त्याच्यापासून हे लपवून ठेवायचं. आणि त्यामुळे सध्या घरातल्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवावी लागेल. अदिती, अगं काय बोलतीयस तू हे? आणि सिद्धू पासून का लपवून ठेवायचं? रत्नाक्का, आता जर सिडला तो बाबा होणार आहे हे समजलं तर तो त्याचं अमेरिकेला जाणं कॅन्सल करेल. अगं मग चांगलंच आहे की. हो, आणि कुठलाही होणारा बाप हेच करेल अदिती. तसंही आहे ना, सगळ्यांनाच वाटतं सिद्धूने इथेच राहावं. तुलाही. मग का असं बोलतीयस? रत्नाक्का, बाळा काका, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. सिड बाबा म्हणून हाच डिसिजन घे. पण मी सिडला ओळखते. तुम्ही सुद्धा बघितलंय. आजपर्यंत अमेरिकेला जाण्यासाठी कितीदा त्याने टोकाची पावलं उचलली. एवढं सगळं करून त्याने अमेरिकेला जाण्यासाठी सगळ्यांची परवानगी मिळवली. अमेरिकेला जाण्यासाठी पैसे उभे केले, इंटरव्ह्यूज दिले, जॉब मिळवला. उद्या सिड अमेरिकेला जाईल. ही गुड न्यूज ऐकल्यानंतर तो थांबेल, पण ते मनापासून नसेल, कॉम्प्रोमाइज असेल. आणि सिडला आमच्या बाळाची अशी कटू आठवण नाही द्यायची मला. या बाळामुळे
आपलं अमेरिकेचं स्वप्न अर्धवट राहिलं. ही गोष्ट सेठ कधीच विसरणार नाही. जाऊ दे त्याला अमेरिकेला. म्हणून त्याच्यापासून हे लपवून ठेवणार? बाप होणार आहे तो त्याच्यापासून. प्रयत्नात का? फक्त काही महिन्यांचाच प्रश्न आहे. एकदा का सेट तिथे सेट झाला की मी स्वतःहून बोलेन त्याच्याशी. मला नाही पटत आहे. हे बघ, सिद्धूने इथं थांबायचं की नाही, तो मनापासून निर्णय घेतोय की नाही, हे तुमचं तुम्ही बोलून ठरवा. पण मी नाही हे कोणापासून लपवून ठेवू शकत. रत्नाक्का, रत्नाक्का, शपथ आहे तुम्हाला माझी. रत्नाक्का, प्लीज. खर तर मलाही पटत नाही आदिती. मी तुझा सासरा असलो तरी पण एक डॉक्टर आहे आणि तू माझं पेशंट. आणि पेशंटच्या इच्छेनुसार त्याच्या काही गोष्टी कॉन्फिडन्सच्या ठेवणं हे माझं काम. खूप जड जाईल हे खोटं बोलणं आदिती, पण तरी मी तुझ्यासाठी करेन. रत्नाक्का, आता काय बोलणार? शपथच घातलीयस. पण आता घरच्यांना काय तोंड द्यायचं? कुठे राहिले हे तिघे? हो ना, काहीच कळत नाही. रिपोर्ट सुद्धा आले नाही अजून. अहो नाना काका, रिपोर्ट आले नसते ना तर रत्नाक्काने बाळा काका केव्हाच बाहेर आले असते. अरे ते येत नाहीत तर तुम्ही त्यांना बोलवून आणा ना. सिद्धू जा बघ ना रे. हो सिद्धू, जा लवकर आणि आमच्यासाठी गोड बातमी घेऊन ये. काय सांगतेस अदिती तू? हे तू आई होणारे ऐकून इतका आनंद झाला होता ना, पण तो दाखवायचं नाही. मनात एक, डोक्यात एक, कसं जमणार आहे हे? सॉरी रत्नाक्का, मी सिडला कायम त्याच्या खोटं बोलण्यावरून ओरडत आले. पण आज त्याचा आतापर्यंतचा सगळा खोटारडेपणा झाकला जाईल इतकं मोठं सत्य मी त्याच्यापासून लपवणार आहे. अदिती, अजून किती वेळ लपवून ठेवणार आहात? अरे सांगा ना, बाहेर सगळे वाट बघतायत. सिड, प्रेग्नन्सीचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले. थोडासा अशक्तपणा होता मला, एवढंच. काय? तू ठीक आहेस ना आता? हो नक्की? हो. आणि तू आता एवढा विचार करू नकोस. नमाचं लग्न सेलिब्रेट कर आणि तुझ्या अमेरिकेच्या प्लॅनवर लक्ष ठेव. चला हळद खेळायला जाऊया. हो. बायका म्हणून आदिती सिद्धूच्या स्वप्नांचा किती विचार करते नाही? किती प्रॅक्टिकल व्हावं लागतंय आजच्या पिढीला. सगळं बॅलन्स करायचं असतं यांना, आणि त्याच्यासाठी काहीही करतील आणि करायला लावतील. आपल्या वेळी नव्हतं रे एवढं अवघड. रत्नाक्का, आपल्याला ही गोष्ट लपवणं इतकं कठीण जातंय
तर विचार कर आदितीला किती त्रास होत असेल. आपल्याला स्वतःला सावरून आदितीला यामुळे त्रास होणार नाही हे पाहावं लागेल. तुमचं जे काय सरप्राईज आहे ते फुकट गेलं. गुड न्यूज वगैरे काही नाहीये. तिला अशक्तपणा होता म्हणून तसं झालं होतं. बास झाला सिद्धू भाऊजी, पुरे झाली आता मस्करी. नाहीतर काय, आम्हाला माहितीये. तर खरं बोलतोय मी. तुम्हाला खोटं वाटतंय का? बाळा काकालाच विचारा. बरं झालं तू आलास, यांना सांग. रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. ऍक्च्युली काय कामाची दगदग आहे ना खूप तिच्या मागे, त्यामुळे विकनेस आला असेल. मी गोळी देईल तिला, होईल 2 दिवसात रिकवर. म्हणजे बाळाभाऊजी खरंच आदितीकडे गोड बातमी नाहीये? म्हणजे तुमच्या डॉक्टर कितलं मला काही कळत नाही, पण एक बाई म्हणून मला जे जाणवतंय ते हो मोठ्या बाई, प्रेग्नेन्सी सारखं उलट्या होणं, चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं हे नॉर्मली पण होऊ शकतं. पण तरी पण वाटणारच ना रे बाळा सगळ्यांना. काय नाही, या बाळानेच फूस लावली आपल्याला. हे बघा ती पुढे तू प्रेग्नेंट होशील ना, हे तेव्हा डॉक्टरच बदलू आपण. बापू आणि नाना अगदी बरोबर बोलताय. डॉक्टर नाहीच ते बाळा, डॉक्टरकीची प्रॅक्टिसच करतोय अजून. भाऊजी हो माझं एक ठीक आहे, पण वयोबाईंचा अंदाज कसा चुकला? सुमित्रा, अगं बाळा सांगतोय ना, पण नसेल तसं काही. अगं डॉक्टर आहे ना तो. हो ना. अरे नमा जावई बापू, अरे तुम्ही काय असे तोंड रंगून उभे? चला चला आपापल्या जागी बसा. अरे सोहळा पूर्ण करायचा आहे की नाही? चला सगळ्यांनी, चला चला चला. चला रे, आज ना उद्या तुमच्याकडनं गुड न्यूज येईलच. आज नमा आणि युवराजसाठी आनंद साजरा करूयात. या. ताई रत्न का आदिती बेटा, नाराज नको होस. आदिती जास्त विचार नको करूस. ठीक आहे. मॉम, डॅड, आहे गुड न्यूज माझ्याकडे, पण तुम्हाला आता नाही सांगता येणार. आदिती, मी अमेरिकेला गेल्यावर स्वतःची काळजी घेशील ना? हो सर, आणि आपल्या बाळाची सुद्धा काळजी घे. आदिती, आज रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले असते तर आनंदाने इथेच थांबलो असतो. मी आणि आपलं बाळ कधीच तुझ्या स्वप्नांना आड येणार नाही. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझंही आमच्यावर खूप प्रेम आहे. 2 देशांमधलं अंतर आपल्या नात्यात दुरावा नाही आणू शकत. तुझं स्वप्न पूर्ण कर सेठ.